सूर्या, असं काय करतोय सरे? एवढं मोठं यश मिळालंय तिला. आत्ता तर कुठे तिची प्रगती सुरू झालीये आणि तू असा मार्ग अडवणारस का तिचा? दादा दादा हे सामान घ्या. अरे दादा, दुकानात शाळेतली पोर आली होती. ती सांगत होती शाळा भाग्याला कुठल्या तरी कोर्सला पाठवणार आहे म्हणून. दादा, भाग्याने नाव काढलेलं का तुझं, आहे की नाही? काय मग भाग्या, कधी जाणार आहे कोर्सला? काय झालं? तुम्ही सगळे असे टेन्शन मध्ये काय? काही प्रॉब्लेम झालाय का दादा? बघ, तिची ज्या कोर्ससाठी निवड झाली ना ती शेजारच्या गावात, आणि मी रोज तिला तिकडे नाही पाठवू शकत. अरे का? अरे ती पोरं सांगत होती लय महत्वाचा कोर्स आहे म्हणून. आता भागुनी नंबर पटकावलाय आणि तू तिला आत्ता पाठवायला नाही म्हणतोय वय. अरे मग काय करू? अरे कशी जाणार आहे ती? पावसा पाण्याचा दिवस आहे, तिकडे जाताना पूल लागतो. कधी कधी जास्त पाऊस पडला तर पूल पाण्याखाली बी जातो, आणि अशा ती तिकडे अडकली तर काय करायचं? हे बघ बागू, हे तुझं जे काय ना IT का काय ते नंतर करू आपण, आता नको. हे बघ सूर्या, एकतर संधी सांगून येत नाही आणि आलेली संधी वाया घालवणं हे काही बरोबर नाहीये रे. भागूला मिळालेल्या संधीचं सोनं करायचं सोडून तू भविष्यात येणाऱ्या अडचणींचा काय विचार करत बसलायस? असं तर मग आपण रस्त्याने जाताना आपल्याला एखादी गाडी उडवू शकते, घरात बसलो तर छत पडू शकतं. सूर्या, प्रत्येक गोष्टीची माणूस जर भीती बाळगत बसला तर तो जगणार कसा आहे रे? हा दादा, वहिनींच्या बोलण्यात पॉइंट आहे. पण मला तुझी काळजी समजती, पण तू कसलीच काळजी करू नको. अरे भाग्याच्या कोर्ससाठी ज्या गावात जाणार आहे ते माझंच गाव आहे की. हा मग झालं तर पुढ्या, तू एक काम करत जा. तू भागूला त्या कोर्सला नेऊन सोडत जा आणि परत घरी बी आणून सोडत जा. झालं की महिन्याभराचाच तर प्रश्न आहे की नाही? हा, मला काय अडचण नाही, पण दुकानाकडे जरा दुर्लक्ष होईल वाईच. हे बघ, ते सगळं आपण ऍडजस्ट करूया. आत्ता भागूचा कोर्स होणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि एखादा हक्काचा माणूस जर तिच्या सोबत असेल तर मग सूर्याला पण काळजी वाटणार नाही ना. अरे पण पावसा पाण्याचं. अरे दादा, पावसा पाण्याचं कशाला टेन्शन घेतोय तू? पावसा पाण्याची सगळी काळजी घेऊन मी तिची सोय करीन. आणि एखाद वेळी वाटलं की बाबा पाऊस पडतोय तर केंद्रावरनं लवकर आणून घरी सोडीन, है ना? झालं तर मग आता तरी काही प्रॉब्लेम नाहीये ना? जाऊ दे की रे, करू दे तिला कोर्स. थँक्यू दादा. चला आता काय तर मस्त गोडधोड करूया. भागू स्वतःच्या हिमतीवर एकटी तो कॉम्प्युटरचा कोर्स करणार आहे. वय वय. बरं चला, मी आधी देवापुढे साखर ठेवती आणि मग जेवणात काय तर गोडधोड बनवती. चल भाग्या. तू जा, मी आणि पुढे जरा मार्केटमध्ये जातो सामान आणायचं. अरे पण एवढं असं गडबडीत? तू जा. अगं नानांनी आपल्याला मदत केली होती, त्यांचे पैसे माघारी द्यायचे. कामाचा व्याप वाढवला तरच पैसे हाताचे लागतील ना. हो, डोक्याचं कर्ज फिटत नाही तोपर्यंत चैन नाही पडणार मला. ऐका की, वयात आलेलं पोरग आहे, एखादा नवीन शर्ट त्याला घेतला तर काय बिघडतंय वा? अगं मी कुठं नाही म्हणतोय, पण त्याच्या वाढदिवसाला अजून टाइम आहे, त्यावेळी बघू की. आता कशाला काय करतीस? अहो पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळ्यात का नाही लई स्वस्त कपडे मिळते ती. मी तर 2 शर्ट घेणार आहे आणि जिमला भेट देणार आहे त्याच्या वाढदिवसाला. तुम्ही मला सांगा, पैसे देणार आहे का नाही? आता तू घेतल्याशिवाय राहतीस वय? ये घे. बाकीच्यांना सोडली तरी आईलाच लेकाची काळजी असते. आईच लेकाची काळजी करते. कुणाला कशाचं पडलंय तवा? राहू दे. मी काय म्हणत होते, आपण ना ह्या वेळेला घरच्या घरीच काहीतरी मस्त करू. त्यांचा वाढदिवस त्यांच्यासाठी कसा आनंदाचा बनवायचा ना ते तुम्ही माझ्यावर सोडा. सर्वात आधी ना मी घर आवरायला घेते. धनू, तुला कोणी काही सांगायची गरज नाही.
कशी काय एवढी समजूतदार तू? तुझं कितीही कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे. आले. वाट पाहू दे दाई दिशा आता थांबायचं नाय. लढत जाय लढत जा आता थांबायचं नाय. अरे थांबायचं नाय. आता तरी थांब. ए काजू, अरे तुझा आवाज जास्त आणि काम कमी आहे लागा. अरे आपण दुकान चालवतो, बँजो पार्टी नाही. एवढे तरी लक्षात आहे का नाही तुझ्या? अरे पुढ्या समजे लक्षात आहे बाबा, समजे लक्षात आहे. पण त्याचा काय विषय असतो माहितीये का पुढ्या? अरे काम करताना एकदम उत्साह असला पाहिजे, जोश असला पाहिजे. आणि जोश कशाने येतो? शिलाजीत खाऊन. अरे तसला जोश नाही रे, मग कामात जोश असला पाहिजे. अरे काम करताना गाणी म्हणत गाणी ऐकत काम केलं ना, काम तट्टा 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 होऊन जाते. हा आता त्याचं काय आहे की माझा आवाज चांगला आहे म्हणून मी गाऊ शकतो रे. पण तुम्ही नुसती आम्हाला नावच ठेवणार. एक मिनिट, तुझा आवाज चांगला आहे कुणी सांगितलं तुला? अरे सांगायला कशाला पाहिजे? जलने वालों का स्टोरी बताता है हम इंसान कितने कमाल के. कावळ्याने दाखवलं तू किती कमालीचा आहे ते. काय झालं? काजू, तू हल्ली ना लई येड्यावानी करायला लागलीस बरं का. जरा शहाण्यासारखं वागत जा. हे दर, तुला काचेचे भरणे पाहिजे होतं ना, नीट ठेव. हा हे बेस्ट केलं. पुढ्या दर काम कर. ऐका दादा, मलाच कामाला लावलंय. काजू, पुढ्या नसणार आहे आता, त्यामुळं काय सांगतो दादा? ह्याला कामावून काढला काय? अरे दादा मान्य आहे का? मान्य आहे. हे काम चुकारपणा करत, टाइमपास करत. अक्कल तर याला गाडीची नाही. अरे ह्याच्यापासून दुकानाला काहीच फायदा झाला नाही आपल्या. हा पण दादा काय आहे ना, माणूस म्हणून पोरग एकच नंबर आहे बर का. दादा जरा बघ किती आहे तोंडाकडे. हा? कशाला काढतो त्याला कामावून? नको काढू. ए माझ्या काजू, माझं कौतुक करतोय का इज्जत काढतोय? मला काय कळत नाही. लय बोलू नको, एका बुक्कीत दातात घालीन. दादानी मला कामावरनं काढलं नाही, दुसऱ्या कामाला लावलंय. कारण त्याला माहितीये इथं सगळ्यात जास्त काम पुढ्या करतो. आणि सगळ्यात जास्त काम चुकार आळशी तू काजू. आता कामाचा सगळा लोड तुझ्यावर येणार आहे. बागूला कोर्ससाठी दुसऱ्या गावाला आणायची आणि न्यायची जबाबदारी त्याच्यावर सोपवली मी. त्यामुळं तू दुकान उघडायचं, कळलं? बघा आम्हाला नावं ठेवली आणि आमचीच गरज लागली. आला का तुम्ही आमच्याकडे? पण मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही एवढी महत्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली ना, ती मी पार पाडतच असतो. अरे दुकान म्हणजे माझ्यासाठी स्वराज्यातला एक गड आहे. आणि या गडावरचा मी एक मावळा आहे. अरे जीवाची बाजी लावून मी एक गड सांभाळू शकतो. तुम्ही काळजीच करू नका. उड्या तू जा बागूला सोडायला, मी इथं तलवार घेऊन रेडीच आहे. ए काजू, असं दुकान सांभाळणार आहेस का? अशाला भिकल लावशील मला. नाहीतर काय काजू, काच फुट नाही अपशकून असतं अपशकून. अरे नव्या बरणीचं नुकसान झालं, याच्यापेक्षा काय मोठं अपशकून असणार आहे बाबा. तू उचल पटकन. दादाचा मूड चांगला होता सकाळपासून. तू हे पाडून बट्ट्या बोळ केला त्याचा. बड्या भात आणि डोंगर खातायला आता उचल. खरंच काच फुटणं अपशकुनी असतं का? भागूचं नाव आलं आणि काच फुटली म्हणजे तिच्यावर? नाही देवा, माझ्या बहिणीवर आता कुठलं संकट येऊ देऊ नको. सुनबाई, सावकाश सावकाश, हळू हळू. हळू. तुम्ही उगाच एवढा त्रास घेतला. एवढं काहीच झालं नाही मला. ते आम्हाला ठरवते. आम्ही तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही आता काय बी काम करायचं नाही. जे काय काम करायचं ते आम्ही करणार. हा? या. ही अशी का चालती? शोभा सरक बाजूला. चल 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 बस. सावकाश. काय झालं ग? धाकल्या मालका होत्या किचन मध्ये पाय घसरून पडल्या आणि त्यांचा पाय थोडा मुरगाळला. असा कसा मुरगळला?
तू कुठं होतीस? चिरंजीव काळजी करू नका, आम्ही घेतोय काळजी. सुनबाई, हा बघा गरम गरम नाश्ता आणि गरम गरम चहा, तू बी आमच्या हातचा घ्या. आणि कसं झालंय ते सांगा. हा डॅडी तुम्ही कशाला करत बसलात? मी केले असते ना. सुनबाई, अहो तुमच्या आत्या वया असतात, या अशा अवस्थेत तुम्हाला काही काम करू दिलं असतं का? तुम्हाला काहीतरी लागलंय म्हणल्यावर तुम्हाला एका ठिकाणी बसवून ठेवून तुम्हाला जे पाहिजे ते तुमच्या हातात आणून दिलं असतं का नाही? आता आम्ही करतोय, आम्हाला जमल तसं. हा आता तुमच्या आत्याबाई नाराज होऊन निघून गेल्या माहेरी, त्यांची कमतरता भरून काढली पाहिजेच का नाही? हा डॅडी काही पण म्हणा बरं का, पण तुमच्यासारखा मऊ काळजाचा माणूस शोधून सुद्धा सापडायचं नाही म्हणून. अहो ते कर्तव्यच आहे आमचं. ते जाऊ द्या. हो सुनबाई, तुम्ही सकाळपासून काही खाल्लेलं नाही, खाऊन घ्या. आता तुमच्या आत्या एवढं जमलं असेल का नाही माहित नाही आम्हाला. तर आम्ही जीव वतलाय बरं हे तुमच्यासाठी करताना. डॅडी तुमचा पण नाश्ता राहिला, तुम्ही पण बसा ना. एक आम्ही पण बसणारच आहोत. तुम्ही करा, आम्ही बी करतो. डॅडी पोहे खरंच छान झालेत. कष्टाचं चीज झालं म्हणायचं. चिरंजीव तुम्ही बी बसा, 2 घास खाऊन घ्या. हा हे असं बारीक सारीक तुम्हाला पण जमलं पाहिजे, आम्ही शिकवतो. हा बस बस. घ्या की घ्या. डॅडी पोहे खरंच छान झालेत हा. नुसते पोहेच नाही, आम्हाला सगळा स्वयंपाक बी करता येतो. हा आता बरेच दिवसात केलेलं नसल्यामुळे हात जरा ढेला पडला बा, पण जमत, हळूहळू जमत. अहो एकेकाळी हे वैभव नसताना आम्ही हातानं करून खाल्लेले. हा त्यामुळे आम्हाला हे काही नवीन नाही. अहो चिरंजीव, कष्ट करावे तेव्हा चांगले दिवस दिसतात. हे आम्ही सगळं केलं म्हणून आज आपण हित आहोत. पण नाही, आम्ही आता आमच्या सुनबाईंसाठी परत सगळं करणार. बोला सुनबाई, तुम्हाला जेवणात काय पाहिजे? अहो डॅडी नको, मी आणि शोभाताई करू ना. असं कसं? आज जेवण तर आम्हीच बनवणार. डॅडी नाश्त्याचं ठीक आहे हो, पण सगळं जेवण एकट्याच्यानं उरकल का? एकटा कशाला? चिरंजीव आहेत की. पाणी घ्या, पाणी घ्या चिरंजीव, पाणी घ्या. आणि लय झालं तर छत्री तू बी आहेस की. डॅडी अहो मला त्या भानशीचं काम आठवलं, ये. तेवढं उरकून येतो. आलोच बरं का, आलोच. चिरंजीव जरा पोटभर खाऊन घ्या, आज तुम्हाला जरा काम पडणार आहे. सुनबाई, नाश्ता झाला की गरम गरम चहा घ्या. एवढ्यावर का ठेवली बॅग? नक्की आहे काय या बॅग मध्ये? किती लहानपणीपासूनच जिम काढायचं स्वप्न आहे यांचं. आत्ता कळलं ह्यांना वाढदिवसाला काय गिफ्ट द्यायचं ना, ते कळलं. भागू चल लवकर, पाऊस पडला तर परत बाहेर नाही पडता येणार. आले वहिनी, ये लवकर, अगं उशीर होतोय. भागू
अगं काय नाही, ते अचानक अंगावर पाल पडली ना म्हणून जरा घाबरले आणि हातातनं पूजेचं ताट निसटलं. वहिनी, अंगावर पाल पडणं, पूजेचं ताट हातातून पडणं हे सगळं चांगलं नसतं. दादा म्हणतो की चांगलं काम करायला जाताना असं काय घडलं ना तर हा अपशकुन आहे. भागो अगं काय बोलतीस तू? ह्यात कसला आलाय अपशकुन? आणि असा अपशकुन होतो म्हणून काय पालीने फिरणं सोडून द्यायचं असतं का? अगं नकळत घडणाऱ्या गोष्टी असतात या सगळ्या, आणि हा एक फक्त अपघात होता, बाकी काही नाही. तू चल बरं, आपण पूजेचं दुसरं ताट तयार करूया. ते करूच, पण आता तुला आंघोळ करायला लावल्याशिवाय मंदिरात जाऊ नाही देणार. ती पण तुला हेच सांगते की नाही बघ. मग आपण आईला यातलं काहीही सांगायचं नाही. भागू, अशा छोट्या छोट्या गोष्टींना ना एवढं महत्त्व नसतं द्यायचं ग. योगायोगाने घडणाऱ्या गोष्टींमध्ये कसलं आलंय शकून अपशकून? तू नको जास्त विचार करू, आपण पटकन हे स्वच्छ करून घेऊ आणि दुसरंच पूजेचं ताट तयार करू. चल. वहिनी, तुझा विश्वास नसेल पण पूजेला जाताना हे सगळं होणं अपशकुनच आहे. ही अशी पाल अंगावर पडणं, पूजेचं ताट पडणं, याला दुसरं काय म्हणणार आहे? हा योगायोग नाही, कुठल्या तरी संकटाची चाहूल आहे. ए, काय इकडे ते मी भाड्यानं मिळेल अशी जागा शोधते. काय ब्युटी पार्लर बिर्लर टाकायचं आहे का काय? नाही, ते मला व्यायामाची जिम टाकायची होती. एकाकडनं पत्ता मिळाला म्हणून आले इथे. ही जागा द्याल का भाड्यावर? हो हो, ही जागा भाड्याने द्यायची आणि मीच मालक आहे इथली. होय, चांगले. मग मला जर ही जागा भाड्यावर घ्यायची असेल तर किती पैसे द्यावे लागतील? नाही म्हणजे भाडं किती आहे? जमलं तर तसं मी घेईन ना. अहो तुम्ही किती द्याल? असं नाही सांगता यायचं. ते काय आहे ना, ते जिमचं बाकी सगळं सामान घ्यायसाठी ना लई पैसे जाणार आहेत. त्यामुळे जागा जरा स्वस्तात मिळावी अशी इच्छा होती माझी. 20,000 रुपये दर आहे इकडे, डिपॉझिट तेवढं द्यावं लागेल. 20,000? बरं ठीक आहे, देईन. अहो आत्ता फक्त टोकन द्यायला लागेल. दुसरं कोणी जर टोकन दिलं ना तर जागा जाईल वाटची. सकाळपासून लय फोन येते जागा बघा येणं जाणाऱ्यांचं. आता? अहो पण आता तुम्ही पैसे नाही आणलेत. अहो तासाभरात घेऊन या. 20,000 रुपये टोकन करू आणि 1 महिन्याचं भाडं द्यावं लागेल. हो पण एवढ्या कमी वेळात एवढी मोठी रक्कम नाही जमवता यायची हो दादा. बरं 10,000 तरी द्या, बाकी आपण व्यवहाराच्या वेळी बघू. आणि ह्यापेक्षा कमी पैशात मी जागा नाही देऊ शकत. बरं ठीक आहे, आणते मी पैसे. पण हा, तोवरी जागा कोणाला देऊ नका. यालाच फक्त 2,000 मध्ये काय बी होणार नाही. कोणाकडनं तरी पैसे मागावे लागतील. पण कोणाकडनं मागायचे? अबा एवढ्या गडबडीने निघालाय? नाही काय तारीख बिरीख आहे का? अहो नाश्ता बनवलाय, थोडं खाऊन घ्या ना. जरा बँकेत जाऊन येतो, अर्जंट काम आहे. हा निघालोय, पोचतोच. आपण 2 घास खाल्ला असतं तर. नाही नको, परत पाऊस आला ना खोळंबा होईल. येतो लगेच. अहो ऐका की, होय वा. नानी, मी बाजारात जाऊन भाजी घेऊन येते. परत पाऊस आला की जाता येणार नाही. नानांकडे मागू का पैसे? नाना,
मागू ना नानांकडे पैसे. नाही नको, बरं नाही वाटणार ते. धनू इथं काय करतेस? धनू कुठं आरवलीस आणि इथं काय करतेस? काय नाही. धनू काळजीत दिसतेस. काय झालं का? नाही, कुठे काय. धनू तू आत्ता आत्ता माझ्या घरची सून झाली आहेस, पण तुला मी लहानपणापासून ओळखतोय. धनू तू माझ्या लेकीसारखीच आहेस. तुझ्या मनात काहीतरी चाललं. तुला कसली मदत पाहिजे का? वय, मला जरा पैसे पाहिजे होते, पण मी तुम्हाला लगेच परत करेन. ते जाऊ दे, पण तू कुठल्या अडचणीत नाहीस ना? नाही नाही, कोणत्याच अडचणीत नाही. हा, पण पैसे का पाहिजे हे नका विचार. नाही विचारणार, एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. किती पाहिजे? 8,000. 8,000? एवढं? म्हणलं ना, कारण नका विचार. बरं बाई, नाही विचारत. तू खरंच कुठल्या अडचणीत नाही ना? नाही, खरंच नाही. ठीक आहे, 10,000 आहेत, बँकेत भरायला निघालो. 10,000? पण मला फक्त 8च पाहिजे. हरकत नाही, हिशोबाला बरे पडते. कळलं का? पण धनू तू नाही, खरंच कोणत्या अडचणीत नाही. ठीक आहे, जाऊ मम्मी. दादा, तुम्ही सांगितलेले पैसे आणले. आणलेत का? किती आणलेत? पूर्ण 10,000 आहेत. आता ही जागा कोणाला देऊ नका. अहो ही सगळी लोक जागा घ्यायलाच थांबलेत. हा, पण आता मी डिपॉझिट आणलंय ना, पूर्ण 10,000 आहेत, कॅश आहे. ठीक आहे, द्या इकडे. आता ही जागा तुमचीच. खरं? पण दादा, ते भाड्यात जरा कमी जास्त होईल का? ठरवू की व्यवहाराच्या वेळी. तुम्ही 5 दिवसांनी या, डिपॉझिट जमा करा, ॲग्रीमेंटच्या वेळी सगळं करून टाकू. चालतंय. दादा, ही जागा लय दिवसापासून वापरात दिसत नाहीये. तुम्ही मला भाड्यावर द्याल ते समजा स्वच्छ करून द्याल ना? 5 दिवसांनी सगळं करून देतो. चालेल. दादा थांबा 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 थांबा. धनू, वहिनी तू आलेच. हे घे. धनू, काय का तू इथे कशी काय? सांगते. आधी तू सांगतो इथं काय करते? अगं आम्ही 4घी जणी मंदिरात जात होतो. चौघी? हा, म्हणजे भागू, आई आणि छोटे पुढे गेल्यात. मला जरा ओटीचं सामान घ्यायचं होतं ना, म्हणून मी थांबले होते. अच्छा, बरं सांगतेस का काय झालंय? आणि एवढी खुश का दिसतेस तू? सांगते. वहिनी, आज ना लय भारी गोष्ट झाली आहे बघ. काय झालंय? मी यांना बर्थडेला एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज? कसलं सरप्राईज? अगं तुला माहिती आहे ना, लहानपणीपासून यांचं जिम काढायचं स्वप्न होतं. मग आज मी त्या जिमसाठी एक जागा बघून आले आणि मला ती लय आवडली, म्हणून मी लगेच टोकन देऊन टाकलं. अरे वा, ही तर खरंच चांगली गोष्ट आहे. म्हणजे दत्तूच्या जिमचं स्वप्न पूर्ण होणार तर. आता सध्या 10,000 रुपये दिलेत, पण एकदा का सगळी अमाऊंट दिली ना की मग यांची जिम झालीच समज. नाही, चांगलंच आहे. पण तू जागेचं काही कॉन्ट्रॅक्ट वगैरे करून घेतलं असेल ना? नाही, कॉन्ट्रॅक्ट वगैरे तर नाही केलं. जागेचे मालक तुझ्या ओळखीचे आहेत का? बरं, पावती वगैरे काही दिली असेल ना तुला टोकन अमाऊंटची? नाही ग, पावती बी नाही घेतली मी. म्हणजे धनू, इतका हलगर्जीपणा करून कसं चालेल? तू कोणाला पैसे दिलेस, किती पैसे दिलेस, ह्याचा तुझ्याकडे काही पुरावा असायला हवा की नाही? अगं वहिनी, ते काय झालं ना, जागा मिळाल्याचा मला एवढा आनंद झाला की मी बाकी सगळं विसरूनच गेले. पण तू काळजी नको करू, मी आता लगेच माघारी जाते आणि पावती घेऊन येते. ते लोक असतील अजून तिथे. बरं चल, मी पण येते तुझ्यासोबत. नाही नाही नको, तू जा, देवदर्शन कर. आणि हा, देवीकडे ना ह्यांच्या जिमसाठी पण प्रार्थना कर. बरं वहिनी, हे समजा ना बाकी कोणाला सांगू नको. हे आपलं सिक्रेट आहे. नाही सांगणार, पण तू जा आधी, त्यांच्याकडनं पावते घे. जाते आणि लगेच. काही वाटलं तर लगेच फोन कर. हो.
सुनबाई हे कुठली औषधं कधी घ्यायची ते आम्हाला काय माहित नाही. हे आम्ही पाणी देतो, तुम्ही औषधं घ्या बरं. डॅडी मी घेते सगळं. तुमच्याकडून असं काम करून घेताना मला खरंच खूप अवघडल्यासारखं होतं. असू द्या हो. हे जालिंदर निंबाळकरकडनं काम करून घेणं लय अवघड आहे. पण आम्ही आमच्या सुनबाईसाठी आणि आमच्या नातवासाठी रात्रंदिवस राबायला तयार आहे. हो पण मला असं बसून तुम्ही बनवलेलं खाणं खरंच अवघड जाते. आजपर्यंत हितच चुकलं आमचं. आम्ही काहीतरी चांगलं चुंगलं बनवावं, घरातल्या बायकाने ते आवडीने खावं, अशी कधी सवयच लावली नाही. बायकांची कामं पुरुषांनी केली तर काय बी बिघडत नाही, हे लय उशिरा कळलं आम्हाला. एखादं काम वर्षानुवर्ष बाई करते मी, ती तिनेच केलं पाहिजे, हेच बसले आमच्या या साडक्या डोक्यात. पण नाही, आता आम्ही ठरवलंय, आता आम्ही आमच्या घरच्या बाईला आराम देणार, तिला आम्ही मदत करणार. तेव्हा तुम्ही बी तुमच्या या सासऱ्याकडनं चांगलं लाड करून घ्या, काय पाहिजे ते मागा. हा इथून पुढं तुमची काळजी घेणं हे आमचं आणि आमच्या या देवट्याचं कर्तव्य आहे. तेव्हा अवघड नका, औषध घ्या, आराम करा. आम्ही स्वयंपाकाच्या तयारीला लागतो. हा चिरंजीव, आम्ही जातो खाली, या लवकर. आज आम्ही सांगतो तो मेन्यू करूया काय. हा येतो येतो. अशी कशी पावती नाही देणार मला? हा, मला पावती पाहिजे म्हणजे पाहिजे. मी पैसे दिलेत तुम्हाला. ए बाई, कुठलं पैसे कसलं पैसे? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? ओ नीट बोलायचं माझ्याशी. मला पावती द्या, नाहीतर मी दिलेले पैसे मला परत करा. परत तीच पैसे घेतलेच नाही तर देऊ कुठून? ओ तुम्ही खोटं बोलू नका. मला माझे पैसे द्या, नाहीतर ना मी. ए काय करणार आहे? ए इकडे यार. या पोरीला आपण इथं बघितलंय का? नाही भाऊ. ओ दादा असं काय बोलताय? अहो आत्ताच तर मी यांना पैसे दिले, मला ही जागा भाड्यावर पाहिजे होती म्हणून. ए कुठली जागा आणि कुठलं पैसे? तुम्ही समजा माझ्याशी खोटं बोलताय ना? तुम्ही समजाने मिळून मला फसवलंय. हे बघा, मला माझे पैसे द्या, नाही तर मी तुम्हाला सोडणार नाही. हा ए धमक्या कोणाला देते ग? आणि कोण आहेस ग तू? आणि जा कोणाला घेऊन यायचं त्याला ये. आणि जिमचं काय ग? जिम लावली म्हणून तू बारीक नाही होणार आहेस. हे बघा मी मी ना मी पोलिसात तक्रार करे ना. ए आणि पुरावा म्हणून काय देणार आहे? पोलीस ऐकणार आहेत तुला? जा कोणाला सांगायचं ते सांग. चल निघ. हो भाव, अहो कशाला हिला वाचताय? ते आपल्या ओरावर बसलेला ते सगळ्यांची चपाती होईल. दादा तुला काय गरज आहे दुसऱ्यांच्या भांडणात पडायची? ते लोक राहतात बाजूला, तुला तसं काहीतरी लागून बसतं. धने, अन्यायाच्या ठिकाणी सज्जन माणूस शांत बसलं तर वाईट माणसाला वाईट वागायला रान मोकळं सापडतं. आणि अन्याय होताना मी असं नुसतं बघत नाही बसू शकत. दादा, आणि या सगळ्यात तुला काय झालं असतं तर? मग काय? निस्तरलं असतं की आपण. समोर काहीतरी चुकीचं घडत असताना आपण हातावर हात टाकून बघत बसणं हे चुकीचं आहे ना. तुम्ही दोघींनी बी लक्षात ठेवा, अन्याय करणाऱ्यापेक्षा तो सहन करणारा सगळ्यात मोठा गुन्हेगार असतो. त्यामुळे काय बी झालं ना तरी अन्याय सहन करायचं नाही. विनाकारण कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. जीवाची पर्वा न करता अन्याय विरोधात उभं राहायचं. मुजुरीला सडेतोड उत्तर द्यायचं. खरं तर अन्याय करणारी लोक भित्री असतात. आपण त्यांच्यापुढं हिमतीने उभं राहिलो का नाही मग ते आपाप गळून पडतात. त्यामुळं घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. घाबरायचं नाही, रडायचं नाही, लढायचं. अन्यायाविरोधात उभं राहायचं. ए मला मारती काय?
आता जगत नसते तुझ्या पकड दिला. देवी आई, तुझ्या कृपेनं सगळं चांगलं होतंय बघ. माझी भागू एवढी मोठी भरारी मारणार आहे. राजूची बी प्रगती होतीये. माझी तेजू आणि तिचं बाळ दोघांवर बी तुझा आशीर्वाद राहू दे. आणि मला कळतंय मी जरा जास्तच मागायला लागलीये, पण माझ्या धनुच्या घरी बी पाळणा हालू दे की. आणि घरात अजून एखादा पाळणा हालायला बी काय हरकत नाहीये. तुझी कृपा अशीच राहू दे. आई, देवी आई योग्य वेळेत सगळं घडवून आणते. आपण तिची सेवा करत राहायची बस. त्या त्या वेळेत आपल्या पदरात न मागता सगळं दान टाकतेच की ती. तिच्या आशीर्वादाची उतराई म्हणून आज मी तिची ओटी भरायचं ठरवलंय. आणि मी 21 प्रदक्षिणा मारणार आहे. चांगलंय चांगलंय, जा मग लवकर. मालकीनबाई, तुम्ही इकडं? अहो होय, दर्शनासाठी आलो होतो देवीच्या. आमच्या भागूला चांगले मार्क पडले ना, आणि शाळेतर्फे कसल्या तरी कोर्ससाठी निवड बी झाली तिची. म्हणलं देवीच्या पायावर डोकं टेकून यावं. हो हो, ते कळलं आम्हाला. पोरीनं सूर्याच्या कष्टाची चीज केलं बरं का. शालनताई, तुम्ही इकडच्याच घरात? म्हणजे सूर्याकडेच आहे बी अजून? हा, ते हो पोरींच्यासाठी. पोरी आदनमधनं सारखी आठवण काढत असत्या त्या. होय की. त्यासनी नाही करमत म्हणून पोरींसाठी राहिलो या वाईस. आम्ही तर ऐकलं परडीच्या उत्सवात काहीतरी झाले, म्हणून सूर्या डॅडी बरोबर भांडण करून तुम्हाला इकडे घेऊन आला काय? नाही नाही, सूर्या कशाला भांडल मालकांबरोबर? तेजू मगाशी तिच्या घरी दिसली आणि तुम्ही दोघी सूर्याच्या घरी. पोटुशे सुनेला सोडून कोण असं दुसऱ्याकडे येतं वे राहायला? हे बघा, जे झालं ते झालं. कितीही लपवलं तर ते लपणार नाही. माझं एवढंच म्हणणं आहे, नवरा बायकोची भांडणं आपापसातच मिटवून घ्यायची असतात. अहो, डॅडींनी कुकर वाटपाचा कार्यक्रम ठेवला, ग्रंथालय सुरू केलं, आणि तुम्ही त्यांच्या बायका असून तुम्हीच त्यांच्याबरोबर नव्हता. अहो, वाघावानी गडी, पण बायको बरोबर नसली तर पाक काळा गेली बघा तिची. डॅडी नाराज होतं ते आम्हाला लगेच ओळखून आलं बघा. अहो मालकीनबाई, आपली बाईची जात तुटल एवढं ताणायचं नसतं, एवढंच मला कळतं बघा. नाहीतर काय. आणि आता वट सावित्रीचा सण तोंडावर आलाय आणि तुम्ही का अशा रुसून फुगून बसलाय? जे काय असेल आपापसात मिटवून घ्या, नाहीतर उगाच गावात शोभा व्हायची. जाऊ दे बाय, त्यांचं ते बघून घेते. चला आपलं आपण दर्शन करूया देवाचं. काय गई, कसल्या गप्पा चालू होत्या? काय म्हणत होत्या त्या बायका? अगं काय नाही, ते वटपौर्णिमेची पूजा एकत्र करूया म्हणत होत्या. बर, इकडचं सगळं झालंय, आपण निघूयात का आता? भागूच्या प्रदक्षिणा झाल्या का? हो, मी तुला हाक मारते. भागू, दादाने शिकवलेली गोष्ट वेळेवर आठवली म्हणून आज दानांचे पैसे परत मिळाले. ए बामुदे रे, माझ्या डोक्यात बांबू घालती काय? एवढी हिंमत आली कुठून तुझ्यात? तुला तर मी आता सोडत नसतो. तुझ्या तर आता दादा, यांनी मला फसवलंय. मला खोटं बोलून यांनी माझ्याकडनं 10,000 रुपये घेतले आणि मग मी रिसीट मागायला गेले तर माझ्यावर हल्ला केला. दादा, माझे पैसे.
ए कोण आहेस रे तू? लय हिरो बनाय आलास काय? तुला तर मी आता सोडतच नसतो, तुझ्या तर आता. सूर्या, अरे काय चाललंय? आज जावा सगळ्यांनी, अरे जाऊ पटकन. माझ्या बहिणीचे पैसे माघारी दे. पैसे काय द्यायला घेतलेत का? ए उठा रे. सूर्या, छोटे हे धर. तुम्ही कोणी बाहेर येऊ नका, इथेच थांबा. वहिनी तू कुठे जाते? मी आलेच, तुम्ही फक्त बाहेर येऊ नका. वहिनी पण अगं ए काय झालं? उठ की आता, जिरला का माझ? कळली का तुला तुझी लायकी? पैसे पाहिजेत ना, ये देतो, ये उठ. हा काय आता उठत नसतोय. आता याचा झाला रामराम सत्य. चुकलं माझं. दादा, दादा मला माफ करा.
दादा माफ करा, चुकलं माझं. दादा माफ करा. माझ्या बहिणीबद्दल एक बी चुकीचं काही सहन करू शकत नाही मी. तुला कोणी काय बोललं ना तर तळपायची आणि मस्तकात जाते माझ्या. पैसे द्यायचं नाहीतर इथनाच तू नाही तुझं 10,000 तुकडं जाते इथनं. द्या पैसे. दादा देतो लगेच.